dear friends, next article is crassulacean acid metabolism plants, CAM plants, CAM plants. अशा प्रकारची ऍसिड मेटाबॉलिझमची प्रोसेस सुरुवातीला क्रॅसुलॅशी नावाची जी प्लांटची फॅमिली आहे त्यामध्ये आढळली आणि म्हणून या ऍसिड मेटाबॉलिझमला क्रॅसुलॅशियन ऍसिड मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. बघा, नॉर्मल कंडिशन मध्ये C3 प्लांट नॉर्मल टेम्परेचरला C3 पाथवे फॉलो करतात. हाय टेम्परेचरला अडॅप्ट झालेले C4 प्लांट्स आहेत, परंतु याच्याही पेक्षा डेझर्ट मध्ये हॉट ड्राय एन्व्हायरमेंट मध्ये राहणारे जे प्लांट आहेत त्यांना आणखी समस्या जाणवतात. आणि अशा कंडिशन मध्ये हॉट ड्राय डेझर्ट कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी या प्लांटनी अनेक टाइपचे मॉडिफिकेशन आपल्यामध्ये केलेले असतात. अबाउट 5% प्लांट्स लाइक कॅक्टस and ice plants. या प्लांट मध्ये thick cuticles on aerial parts. So aerial parts are covered by thick cuticle. एकतर लीव्ज रिड्यूस झालेले असतात आणि जर लीव्ज असतील तर ते फ्लेशी असतात. लेदरी मार्जिन्स असतात आणि हे सर्व प्रयत्न कशासाठी केलेले असतात? टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. आणखी एक अतिशय महत्वाचा प्रयत्न यांनी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे जनरली प्लांट मध्ये स्टोमाटा डे टाइमला ओपन, नाईटला क्लोज, परंतु या प्लांट मध्ये समस्या मोठी आहे. कारण डे टाइमला स्टोमाटा ओपन राहिले तर ड्राय कंडिशन आहे, डेझर्ट आहे, त्यामुळे टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त असतो. आणि हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या प्लांटनी काय केलं? दे क्लोज देअर स्टोमाटा ड्यूरिंग डे अँड ओपन स्टोमाटा ड्यूरिंग नाईट. कारण नाईटला टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे ट्रान्सपिरेशनचा धोका कमी. अशा प्रकारे स्कोटो ऍक्टिव्ह स्टोमाटा या CAM प्लांट मध्ये आहेत टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन यासाठी. आता यांच्यामध्ये लाईट रिॲक्शन डे टाइमलाच होणार, त्यात काही पर्यायच नाही आहे. पण डार्क रिॲक्शन मात्र काही रिॲक्शन डे टाइमला, काही रिॲक्शन नाईटला डाययुरेनल ऍसिड मेटाबॉलिझमच्या मदतीनं इथं होतात. आता या प्लांट मध्ये लाईट रिॲक्शन डे टाइमलाच होतात. हे मॉडिफाईड C4 प्लांट आहेत, त्यामुळे यांच्यामध्ये C4 पाथवेच होतो. फक्त all reactions of C4 pathway takes place in mesophyll chloroplast only. कारण यांच्यामध्ये मेसोफिल आणि बंडल सीथ असं सेपरेशन नसतं, असं सेपरेशन यांच्यामध्ये नाही. आणि सर्व रिॲक्शन या मेसोफिल सेल्स मध्ये होतात. आता काय होणार? सो धिस पाथवे इज सेपरेटेड बाय टाइम असं आपण म्हणू शकतो. धिस पाथवे इज सेपरेटेड बाय टाइम. रात्री काय होतं यामध्ये?
आता इनिशियल ऍक्सेप्टर ऑफ CO2. हु इज द इनिशियल ऍक्सेप्टर ऑफ CO2 इन C4? PP is initial acceptor of CO2. It fixes CO2 in presence of pepcase to produce oxaloacetic acid, first stable compound of C4 pathway. म्हणजे रात्री स्टोमाटा ओपन राहणार, CO2 फिक्सेशन नाईटला होणार, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड बनणार आणि नंतर त्याचं कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड मध्ये होतं. हे मॅलिक ऍसिड रात्रभर तयार होतं आणि या लीपच्या व्हॅक्युअल मध्ये ते मोठ्या प्रमाणावर स्टोअर केलं जातं. रात्रभर CO2 फिक्सेशन करायचं, मॅलिक ऍसिड तयार करायचं, लीपच्या व्हॅक्युअल मध्ये स्टोअर करायचं. या प्रोसेसला आपण म्हणतो नाईट ऍसिडिफिकेशन. आणि त्यामुळं सकाळ सकाळ जर पाहिलं तर सर्वात हायेस्ट लेवल मॅलिक ऍसिडची या प्लांट मध्ये पाहायला मिळेल. कारण रात्रभर CO2 फिक्सेशन होऊन मॅलिक ऍसिड बनलं. आता डे टाइमला काय होणार? स्टोमाटा क्लोज असतात आणि मग या मॅलिक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन होतं, पायरुव्हिक ऍसिड बनणार आणि त्याचबरोबर CO2 रिलीज होणार आणि जो रिलीज झालेला CO2 आहे तो C3 पाथवे मध्ये फिक्स केला जाईल आणि शुगर तयार होईल, ग्लुकोज तयार होईल. दिवसभर मॅलिक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन होऊन शेवटी त्याच्यामधले रिलीज होणारा CO2 फिक्स करून C3 पाथवे फॉलो करून शुगर बनवली जाणार. आणि शेवटी या सिंपल शुगरचं कन्व्हर्जन स्टार्च मध्ये होणार. दिवसभर स्टार्च, शुगर टू स्टार्च, शुगरचं कन्व्हर्जन दिवसभर स्टार्च मध्ये होतं, त्यामुळं स्टोमाटा क्लोज होण्यास मदत होते. या प्रोसेसला आपण म्हणतो डे डीऍसिडिफिकेशन प्रोसेस. पुन्हा रात्री काय होतं? स्टार्चचं कन्व्हर्जन शुगर मध्ये होणार, शुगर पासून पुन्हा PP तयार होणार आणि पुन्हा CO2 फिक्सेशन होऊन मॅलिक ऍसिड तयार होणार. पुन्हा हीच प्रोसेस अशाच पद्धतीनं रिपीट होणार. सर्व रिॲक्शन मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये होतात. नाईट ऍसिडिफिकेशन होतं, डे डीऍसिडिफिकेशन होतं. त्यामुळं मॅलिक ऍसिडची लेवल सकाळ सकाळ एकदम जास्त असेल, दुपारी कमी असेल आणि सर्वात कमी कधी असेल तर इव्हिनिंगला सर्वात कमी असेल इव्हिनिंगला. तर अशा प्रकारे मॅलिक ऍसिडचं मेटाबॉलिझम या प्लांट मध्ये होतं. आता एक CO2 C3 प्लांट मध्ये फिक्स करण्यासाठी किती ATP लागले? 3. C4 प्लांट मध्ये किती लागले? 5. इथं लागतात 6.5 ATP. तेव्हा एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी अशा प्रकारचे मॉडिफिकेशन प्लांट मध्ये केलेले आहेत. इथं रिॲक्शन दाखवलेले आहेत पहा. नाईटला स्टोमाटा ओपन,
PP is an initial acceptor of CO2. It fixes CO2 in presence of PP carboxylase to produce oxaloacetic acid. Then it is converted into malic acid, and malic acid is stored in leaf vacuoles throughout night. म्हणून त्याला नाईट ऍसिडिफिकेशन आपण म्हणतो. During daytime, malic acid undergo oxidative decarboxylation to produce pyruvic acid, during which CO2 is released, which is fixed in C3 pathway to produce sugar. शेवटी या सिंपल शुगरचं कन्वर्जन कॉम्प्लेक्स शुगर स्टार्च मध्ये होतं. डीएसिडिफिकेशन होतं. क्वेश्चन यावर विचारला जातो, धिस पाथवे CAM pathway is separated by time. Time is the answer. This pathway is separated by time. पुन्हा रात्री काय होतं, कॉम्प्लेक्स शुगर स्टार्चचं कन्वर्जन शुगर मध्ये होणार, त्याच्यापासून PP तयार होणार, पुन्हा प्रोसेस होणार. अशा प्रकारे CAM पाथवे फॉलो केला जातो. देन नेक्स्ट आर्टिकल इज फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस. Next article is factors affecting rate of photosynthesis. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस वरती कोणकोणते फॅक्टर परिणाम करतात, याच्या संदर्भामध्ये सच नावाच्या सायंटिस्टने 3 कार्डिनल पॉइंट्स चा कन्सेप्ट मांडलेला आहे. काय सांगतो हा कन्सेप्ट? यामध्ये 3 महत्वाच्या कंडिशन आहेत. मिनिमम, ऑप्टिमम, मॅक्झिमम. गृहीत धरू एक कंडिशन आणि आपण स्टडी करू. You know, C3 plants show photosynthesis in 10 to 25 degree centigrade temperature. C3 plant photosynthesis 10 ते 25 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या टेम्परेचर मध्ये नॉर्मली करतात. मग बिलो दी 10 डिग्री सेंटीग्रेड काय होणार? एन्झाइम becomes inactivate and decrease the rate of photosynthesis. So below minimum it decrease the rate of photosynthesis. समजा इथं 10 to 25 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, ऑप्टिमम टेम्परेचर. इट शोज मॅक्झिमम फोटोसिंथेसिस प्रोसेस. So optimum condition is necessary for maximum rate of photosynthesis. आणि समजा इथं 45 डिग्री, that is more than optimum condition. अशा प्रोसेस मध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस काय होणार? डिक्रीज होणार. रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिक्रीजेस due to denaturation of enzymes.
एन्झाईमचं डिनॅचरेशन होऊन फोटोसिंथेसिसचा रेट डिक्रीज होतो. तर अशा प्रकारे 3 कार्डिनल पॉइंट्स फोटोसिंथेसिसच्या रेट वरती कसे परिणाम करतात हे सच नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. त्यानंतर ब्लॅकमन studied the law of limiting factors. Blackman studied the law of limiting factors. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, समजा फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस साठी टेम्परेचर महत्वाचा फॅक्टर आहे, CO2 महत्वाचा फॅक्टर आहे, त्याचबरोबर लाईट महत्वाचा फॅक्टर आहे, वॉटर महत्वाचा फॅक्टर आहे. हे सर्व इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत. यापैकी समजा हा 10 आहे, हा 10 आहे आणि हा फक्त 2 आहे, हा 10 आहे. बाकीचे सर्व फॅक्टर 10 या व्हॅल्यूला आहेत आणि CO2 मात्र इथं मिनिमम व्हॅल्यूला आहे 2. So this minimum factor having minimum range controls the rate of photosynthesis. This is called as Blackman's law of limiting factor. जो फॅक्टर मिनिमम असतो तोच रिस्पॉन्सिबल आहे रेट मेंटेन करण्यासाठी. त्यालाच आपण लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर असं म्हणतो. ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. आता यामध्ये सुरुवातीचा फॅक्टर आपण विचारात घेऊ, लाईट. त्यानंतर टेम्परेचर. आता जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टरचं क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर एक्सटर्नल फॅक्टर्स आणि इंटरनल फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये लाईट आहे, टेम्परेचर आहे, CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे, O2 कॉन्सन्ट्रेशन ते फार महत्वाचं नाही पण आहे तो एक फॅक्टर, वॉटर आहे. आणि इंटरनल फॅक्टर्स जे आहेत, क्लोरोफिलचा कंटेंट असेल, लीफची साईज असेल, रेशो असेल, फोटोसिंथेटिक एरिया असेल, हे सर्व फॅक्टर्स त्यावरती परिणाम करतात. बघूया आता वन बाय वन फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस. लाईट. एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये पहिला लाईट. लाईट मध्ये क्वालिटी ऑफ लाईट, इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड ड्युरेशन ऑफ लाईट. जर आपण याचा स्टडी केला जसजशी लाईट इंटेन्सिटी वाढेल फोटोसिंथेसिसचा रेट वाढणार 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 सर्टन लिमिट पर्यंत वाढणार आणि पुन्हा स्टेडी होणार. So when light intensity increases, rate of photosynthesis also increases up to certain limit. So it is directly proportional to rate of photosynthesis. जर सिओफाइट्स असतील, शेड लव्हिंग प्लांट्स, जे सावलीमध्ये वाढणारे प्लांट आहेत त्यांना कमी लाईट इंटेन्सिटी लागते. हॅलोफाइट्स त्यांना लाईट जास्त लागते.
त्यानंतर क्वालिटी ऑफ लाईट, दॅट इज कलर ऑफ लाईट ऑल्सो अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. You know, when plant is given to red and blue light, they show maximum rate of photosynthesis, and there is a minimum rate of photosynthesis in green color. So quality of light also affect the rate of photosynthesis. ड्युरेशन ऑफ लाईट फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसला प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम करेल, बट ड्युरेशन ऑफ लाईट डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. किती वेळ लाईट दिली यावरनं रेटवर तेवढा डायरेक्ट परिणाम नाही होत. देन नेक्स्ट, CO2 कॉन्सन्ट्रेशन. जर आपण CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, जसं CO2 कॉन्सन्ट्रेशन किती आता 0.03% आहे. जसं जसं CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाऊ तसा फोटोसिंथेसिसचा रेट लिमिट पर्यंत वाढत जाणार, अप टू 0.5%. अप टू 0.5%. आणि त्याच्यानंतर मात्र स्टेडी राहणार. टेम्परेचर, ते प्लांट कोणत्या रिजन मध्ये राहतं यावरती हा फॅक्टर अवलंबून आहे. C3 plants then generally show photosynthesis in 10 to 25 degree centigrade temperature, while C4 plants are adapted to survive in 40-45 degree centigrade temperature. CAM plants are adapted to survive in desert. त्या रिजन प्रमाणे टेम्परेचर त्यांना पाहिजे. वॉटर, स्ट्रेस कॉजेस क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. वॉटर हा तसा फार मोठा महत्वाचा फॅक्टर तेवढा नाही आहे. हार्डली less than 1% water is essential for photosynthesis. फार कमी लागतं पाणी, पण तरीही हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसवर परिणाम करणारा. वॉटर कमी झालं, स्टोमाटा क्लोज होणार, फोटोसिंथेसिस थांबणार. ब्लॅकमननी अशा प्रकारे लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टरचा कन्सेप्ट मांडलेला आहे. आता इंटरनल फॅक्टर्सचा विचार करू अगोदर. नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट, साइज, एज ऑफ प्लांट, ओरिएंटेशन ऑफ लीव्स, मेसोफिल सेल्स किती आहेत, त्यात क्लोरोप्लास्ट किती आहेत, इंटरनल CO2 कॉन्सन्ट्रेशन किती आहे, अमाउंट ऑफ क्लोरोफिल, अशा अनेक इंटरनल फॅक्टर वरती फोटोसिंथेसिसचा रेट अवलंबून असतो. एक्सटर्नल फॅक्टर मध्ये सनलाइट, टेम्परेचर, CO2 कॉन्सन्ट्रेशन, वॉटर हे फॅक्टर्स महत्वाचे आहेत. आता डिटेल मध्ये पाहूया हे सर्व फॅक्टर्स. ब्लॅकमन नावाच्या सायंटिस्टने लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर हा कन्सेप्ट मांडला. एक फॅक्टर सोडून राहिलेले सर्व फॅक्टर सेम लेवलला ठेवले तर त्यातला एक जो मिनिमम लेवलला ठेवलेला फॅक्टर आहे तो प्रोसेसचा कंट्रोल करतो. त्यामुळं त्याला आपण लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर म्हटलेलं आहे. म्हणजे समजा लाईट आहे, समजा इथं लाईट 10 आहे, टेम्परेचर 2 आहे, वॉटर 10,
CO2 10. स्टेडी ठेवली सिस्टीम, फक्त एक फॅक्टर मिनिममला ठेवला, टेम्परेचर, तर तो फॅक्टर जो मिनिमम फॅक्टर आहे तो त्या प्रोसेसला कंट्रोल करतो. That limits the photosynthesis. That is called as law of limiting factor. If biochemical process is affected by more than one factor, एखाद्या प्रोसेस वरती एकापेक्षा जास्त फॅक्टर परिणाम करत असतील, its rate is determined by factor nearest to minimum value. जो मिनिमम व्हॅल्यूला ठेवलेला फॅक्टर आहे तोच त्या प्रोसेसचा रेट डिटरमाइन करतो. It is the factor which is directly affect the process and quantity is changed. For example, plant with green leaf, optimal light and CO2 may be not photosynthesized in very low temperature. एकदम लो टेम्परेचर असेल तर फोटोसिंथेसिस होणार आहे का? बाकीचं सगळं नॉर्मल दिलंय, टेम्परेचर कमी ठेवलंय, 5 डिग्रीला आहे, चालेल का? नाही. तर तो तिथं मिनिमम फॅक्टर जो आहे तो कंट्रोल करतो. इफ ऑप्टिमम टेम्परेचर गिवन, जर ऑप्टिमम टेम्परेचर मिळालं तर फोटोसिंथेसिस नॉर्मल होणार. त्यानंतर लाईट. लाईट क्वालिटी, लाईट इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ लाईट इन्फ्लुएन्स दी फोटोसिंथेसिस. आपण मगाशी चर्चा केलेलीच आहे. पहा, इथं जशी जशी लाईट इंटेन्सिटी वाढते तशी फोटोसिंथेसिसचा रेट वाढत 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 जातो. So increase in light intensity is directly proportional to increase the rate of photosynthesis up to certain limit. Up to certain limit. The light saturation occurs 10% of full sunlight. लाईटचं सॅच्युरेशन कधी होतं? 10% of full sunlight. Hence, except for plant shade, जे शेड लविंग प्लांट आहेत ते एक्सेप्शन आहेत, or in dense forest, light is rarely limiting factor in nature. जे शेड लविंग प्लांट आहेत किंवा डेन्स फॉरेस्ट आहेत तिथं लाईट हा तेवढा परिणामकारक लिमिटिंग फॅक्टर होत नाही. High increase in incident light breaks down the chlorophyll, decreases the photosynthesis. प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रॉंग लाईट पडला तर काय होतं? क्लोरोफिल एचं फोटोऑक्सिडेशन होतं आणि त्यामुळं फोटोसिंथेसिसचा रेट डिक्रीज होतो. तर इंटेन्सिटी ऑफ लाईट महत्वाचा फॅक्टर. त्यानंतर क्वालिटी ऑफ लाईट. आपण जर इथं रेड आणि ब्ल्यू कलरची लाईट दिली तर या दोन्ही कलरच्या लाईटमुळे फोटोसिंथेसिसचा रेट वाढतो. परंतु जर आपण ग्रीन कलरची लाईट दिली, या दोन्हीमुळे रेट वाढतोय पण ग्रीन मुळे कमी होतो. So quality of light also affect the rate of photosynthesis, but duration of light do not directly affect rate of photosynthesis. Light factor याप्रमाणे. त्यानंतर कार्बन डायऑक्साइड. या नेचर मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये 0.03 to 0.0% एवढा कार्बन डायऑक्साइड आहे. ही व्हॅल्यू विचारात घेतली तर साधारण 300 ppm आहे. 300 ppm आहे.
म्हणजे या तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हेन प्लांट इज सब्जेक्टेड टू 300 ppm CO2 कॉन्सन्ट्रेशन. आन्सर त्याचा आहे प्लांट ग्रो नॉर्मल. नोट डाऊन करून ठेवा, म्हणजेच नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन दिलंय. जर आपण CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलो, when CO2 concentration increases, rate of photosynthesis also increases up to 0.05%. आणि याच्यापेक्षा जास्त लेवल दिली तर फोटोसिंथेसिसचा रेट वरती परिणाम होतो. Increase up to 0.0% cause increase in photosynthesis or CO2 fixation. Beyond this level it becomes damaging over long period. बघा, at low light condition C3 and C4 plant do not respond to high CO2 concentration. At high light intensity they show increased rate of photosynthesis. Low light असेल तर C3 आणि C4 प्लांट CO2 फिक्सेशन करत नाही, आणि हाय लाईट असेल तर CO2 फिक्सेशन करतात. CO2 फिक्सेशन करतात हे प्लांट्स. आता C4 प्लांट्स शो सॅच्युरेशन at 360 मायक्रोलिटर -1. C4 प्लांटचा सॅच्युरेशन पॉइंट किती आहे? 360 मायक्रोलिटर -1. C3 प्लांट्स रिस्पॉन्ड इन्क्रीज्ड CO2 कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यापेक्षा C4 पेक्षा C3 प्लांटना जास्त CO2 कॉन्सन्ट्रेशन लागतं CO2 फिक्सेशन साठी, अँड सॅच्युरेशन ओनली बियॉन्ड 450 मायक्रोलिटर -1. 360 मायक्रोलिटर आणि 450 मायक्रोलिटर किती मोठा फरक आहे. याचा अर्थ असा की CO2 सॅच्युरेशन कमी असलं तरी C4 प्लांट फोटोसिंथेसिस करतात, पण C3 प्लांटना मात्र CO2 सॅच्युरेशन जास्त लागतं, CO2 कॉन्सन्ट्रेशन जास्त लागतं. ड्यू टू रिस्पॉन्स टू हायर कॉन्सन्ट्रेशन C3 प्लांट शो इन्क्रीज्ड फोटोसिंथेसिस अँड हायर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे C3 प्लांटना फोटोसिंथेसिस जास्त करता येतं. इन्क्रीज इन फोटोसिंथेसिस व्हेन CO2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज्ड. त्याला आपण CO2 फर्टिलायझेशन म्हणतो. दिस इज अ फॅक्ट युज्ड इन ग्रीन हाऊस क्रॉप्स, टोमॅटो, बेल पेपर. दे ग्रोन इन हाय CO2 कॉन्सन्ट्रेशन दॅट लीड्स टू हाय यील्ड. त्या ठिकाणी आपण CO2 कॉन्सन्ट्रेशन ग्रीन हाऊस मध्ये जास्त मेंटेन केलेलं असतं, त्याला CO2 फर्टिलायझेशन म्हणतो आपण, आणि तिथं यांचं उत्पन्न वाढतं ग्रीन हाऊस मध्ये. आता याच्यामध्ये CO2 कॉम्पेन्सेशन पॉइंट हा एक कन्सेप्ट कुठंतरी येऊ शकतो तुम्हाला. CO2 compensation point.
फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी जेवढा CO2 फिक्स केला जातो तेवढाच CO2 रिस्पिरेशन मध्ये रिलीज होत असेल. जेवढा CO2 फोटोसिंथेसिसला फिक्स केला तेवढाच रिस्पिरेशन मध्ये रिलीज केला तर या पॉइंटला आपण काय म्हणतो, कॉम्पेन्सेशन पॉइंट. आता डे टाइमला काय होतं, फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशनचा रेट विचारात घेतला तर 10 पटीनं फोटोसिंथेसिसचा रेट जास्त आहे, 10:1 असा फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशनच्या प्रोसेसचा रेट आहे. यावर क्वेश्चन विचारला जातो, नोट डाऊन करून ठेवा. बरोबरच आहे, फूड जास्त तयार व्हायला पाहिजे. आता घरात जेवण करायचंय, एखादा कार्यक्रम आहे तर आपण जेवढे लोक जेवणार आहेत बरोबर तेवढंच जेवण करतो का, नाही जरा जास्त करतो. शिल्लक राहिलेलं परवडेल पण कमी पडू नये, बरोबर ना. हा, तर CO2 released during CO2 fixed during photosynthesis and released during respiration, that is called equal, that is compensation point. असा इक्वल पॉइंट की ज्या ठिकाणी CO2 फिक्सेशनचा रेट आणि CO2 रिलीजचा रेट सेम असतो. आता C3 प्लांट म्हटलं तर C3 प्लांटचा कॉम्पेन्सेशन पॉइंट आहे 30 to 70 ppm. आणि कॉम्पेन्सेशन पॉइंट सेम कधी मिळतो आपल्याला, ट्विलाइट, संधी प्रकाश, दिवस मावळताना. CO2 फिक्सेशनचा रेट आणि रिस्पिरेशनचा रेट दोन्ही सेम असतात, संधी प्रकाश, दिवस मावळताना. तर C3 प्लांट मध्ये कॉम्पेन्सेशन पॉइंट आहे 30 to 70 ppm. C4 प्लांट मध्ये तो आहे 6 to 10 ppm आणि CAM प्लांट मध्ये आहे 0.5 ppm इन डार्क. तर यावरही क्वेश्चन काही वेळा विचारले जाऊ शकतात, म्हणून तुम्हाला हे सांगितलं. देन नेक्स्ट फॅक्टर, टेम्परेचर. आपण तर सांगितलंय टेम्परेचर हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. त्यात डार्क रिएक्शन्स आर कंट्रोल्ड, बायोसिंथेटिक आहे, दे आर कंट्रोल्ड बाय एन्झाइम्स आणि एन्झाइम्स आर सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर. त्या मिनिमम टेम्परेचर पेक्षा कमी टेम्परेचर मिळालं तर एन्झाइम इनॅक्टिव्ह होतात, जास्त मिळालं तर एन्झाइम डिनॅचरेट होतात. Dark reaction being enzymatic are temperature controlled. Influence of temperature on light reaction is very less. तेवढा लाईट रिएक्शन वर परिणाम होत नाही टेम्परेचरचा. C4 प्लांट रिस्पॉन्ड हाय टेम्परेचर. बघा, साधारणतः आपण C3 प्लांटचा विचार केला तर त्यांना 10 to 25 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर लागतं. 10 पेक्षा कमी झालं एन्झाइम इनॅक्टिव्ह होणार, रेट डिक्रीज होणार. 25 पेक्षा वाढलं, 35 पेक्षा वाढलं, रेट डिक्रीज होणार. बियॉन्ड नॉर्मल रेंज रेट डिक्रीज होणार. हाय टेम्परेचर इनहिबिट और डिनॅचरेट द एन्झाइम ऍक्टिव्हिटी. So optimum temperature is necessary. आता C4 प्लांट मध्ये पाहिलं तर त्याच्यापेक्षा जास्त 40 डिग्री सेंटीग्रेड, 45 डिग्री सेंटीग्रेड अशा हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा C4 प्लांट प्रोसेस फॉलो करू शकतात, कारण ते ट्रॉपिकल कंडिशन मध्ये राहण्यासाठीच मॉडिफाय झालेले प्लांट आहेत C4 प्लांट्स. आणि CAM प्लांट हे तर डेझर्ट मध्ये राहण्यासाठी मॉडिफाय झालेले आहेत. आणखी हाय टेम्परेचर मध्ये ते प्रोसेस फॉलो करू शकतात. त्यांनी डाय युरेनल ऍसिड मेटाबॉलिझम फॉलो करतात. तर टेम्परेचर
चा परिणाम या प्रोसेसवरती होतो. सो टेम्परेचर अफेक्ट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. यामध्ये ऑप्टिमम कंडिशन पेक्षा टेम्परेचर कमी असेल तर फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो. मॅक्झिमम पेक्षा जास्त असेल तरी फोटोसिंथेसिसचा रेट इनिबिट होतो आणि ऑप्टिमम मध्ये मात्र नॉर्मल फोटोसिंथेसिस होते. वॉटर हा एक महत्वाचा फॅक्टर आहेच, नयाशातला भाग नाही, बट हार्डली लेस दॅन 1% water is necessary for photosynthesis. आणि जर वॉटर कमी पडलं तर स्टोमाटा क्लोज होतात आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस थांबते, कारण CO2 कमी मिळतो. वॉटर स्ट्रेस also wilt the leaves. पानं सुकून जातात पाणी कमी पडलं तर. त्यामुळं सुद्धा फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसवरती परिणाम होतो. त्यानंतर ऑक्सिजन. ऑक्सिजन हा काही लिमिटिंग फॅक्टर नाही, परंतु वॉरबर्ग नावाच्या सायंटिस्टनं स्टडी केला. जर का ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस जी आहे तो रेट डिक्रीज होतो. इनहिबिटरी रोल आहे याच्यामध्ये ऑक्सिजनचा. म्हणजे O2 कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर फोटोसिंथेसिसचा रेट डिक्रीज होतो. या इफेक्टला आपण म्हणतो वॉरबर्ग्स इफेक्ट. So these are some important environmental and internal factors affect the rate of photosynthesis. अशा प्रकारे हा अतिशय डीप लेवलला घेतलेला आहे मी चॅप्टर फोटोसिंथेसिस. यावरचे मी दिलेले MCQ सॉल्व करा, नोट्स वाचा, MCQ सॉल्व करा. त्यानंतर तुम्ही कुठल्याही बुक मधले MCQ सॉल्व केले तर NCERTच्या बेसवर डिझाईन केलेले MCQ तुमचे चुकणार नाहीत. हार्डवर्क करा. हार्डवर्क शिवाय पर्याय नाही, कारण वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे विसरू नका. हार्डवर्क शिवाय पर्याय नाही आणि त्यामुळं हार्डवर्क करा आणि जिथं अडचण येईल तिथं तुमच्या सोबत मी आहेच. थँक यू व्हेरी मच.